नमस्कार, मी रेकी ग्रँडमास्टर काउन्सिलर आणि ॲनिमल कम्युनिकेटर आदित्य कुलकर्णी ह्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एनर्जीचं एक्झॅक्टली स्रोत काय आहे आणि एनर्जी ही प्रामुख्याने पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये कशी कन्वर्ट होते किंवा तिचं विभागीकरण त्याचं कसं केलं जातं। तर ब्रह्मांडाकडनं जे ध्वनी तरंग पृथ्वीवरती आणि वातावरणातून आपल्या अंगावरती येतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने ओम आणि आपल्या 7 चक्रामध्ये जे मूळ अक्षर आहेत ज्यांचा उपयोग हा मूल मंत्रामध्ये करण्यात येतो त्यांचा समावेश असतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ओम ह्याच्यामध्ये संचलन, त्याचं डिस्ट्रॅक्शन आणि क्रिएशन ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। तर आता हे ध्वनी तरंग ज्या वेळेला ब्रह्मांडाकडून पृथ्वीच्या वातावरणात येतात आणि वातावरणातून आपल्या शरीरापर्यंत येतात, तर त्यावेळेला जी आपली 7 चक्र असतात आणि मेंदू असतो ती आपलं शरीर एक्सेप्ट करतं आणि हे ध्वनी तरंग आणि त्याचा मूळ अर्थ ज्या वेळेला आपल्याला समजतो, आपलं शरीर त्या लायक असतं, त्यावेळेला ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून आपल्या ज्या इच्छा आकांक्षा असतात त्या पूर्ण करण्यासाठी काय करायला पाहिजे ह्याचं नॉलेज आपल्याला येतं। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या डिझायर्स पूर्ण करण्यासाठी आपण जर का क्रिएशन वापरलं तर ती एनर्जी पॉझिटिव्हमध्ये येते आणि तीच एनर्जी जर का आपण डिस्ट्रक्शन म्हणून वापरली आणि आपल्या डिझायर्स पूर्ण केल्या तर ती गोष्ट जाते ती निगेटिव्ह एनर्जीमध्ये जाते। म्हणजे सर्वसाधारण सांगायचा मुद्दा एवढाच की पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एनर्जी ही नेहमी आपल्यावरती आणि आपण जो विचार करतो, जो मेंदू आपला विचार करतो, ह्या सगळ्यावरती ह्या गोष्टी सगळ्या अवलंबून असतात। ज्या वेळेला 7 चक्र आपली ॲक्टिवेट होतात आणि आपल्या डिझायर्स पूर्ण करण्यासाठी काय काय करायला लागेल ह्याची माहिती मेंदूपर्यंत जाते, त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लख्ख दिसतात। म्हणजे थोडक्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे काय की जर का ब्रह्मांडाने दिलेली ऊर्जा आपण क्रिएशन म्हणून वापरली तर ती पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये कन्वर्ट होते आणि तीच ब्रह्मांडी ऊर्जा आपण जर का डिस्ट्रक्शनच्या स्वरूपात वापरली आणि आपल्या डिझायर्स पूर्ण करून घेतल्या तर ते निगेटिव्ह एनर्जीमध्ये येतं। तर अशाच व्हिडिओमध्ये आपण अजून माहिती घेऊयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा। हा व्हिडिओ तुम्ही जर का यूट्यूबला बघत असाल तर माझा चॅनल नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का फेसबुकला किंवा इंस्टाग्रामला बघत असाल तर पेज नक्की लाईक करा आणि कमेंट नक्की करा। प्रत्येक ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा फेसबुकचा अकाउंट आणि इंस्टाग्राम आणि यूट्यूबची लिंक दिलेली आहे, ती प्लीज फॉलो करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।